सावनेर शहरात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असून शासनाच्या दिशानिर्देशानुसार 20 लोकांचा संपर्क खात्री करण्यात येत असलेल्या अडचणी तसेच नागरिकांचा तपासणीपासूनचा दुरावा अथवा गैरसमज दूर करण्याच्या हेतूने सावनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार चैताली दराडे, प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे प्रपाठक पवन मेश्राम, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे आदींच्या प्रयत्नातून 2 मार्च पासून सावनेर शहरातील अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या प्रभागातील नागरिकांना त्यांच्याच परिसरात पोहोचून दुसऱ्या चरणात वाढत्या कोरोनाविषयी जनजागृती तसेच तपासणी या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली। 2 मार्च रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार चैताली दराडे, नगर प्रशासन, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक आदींच्या प्रमुख उपस्थितीत शिवमंदिर परिसर, छिंदवाडा रोड, वार्ड क्रमांक 8 चे नाईक लेआउट येथून सदर कोविड-19च्या तपासणीला सुरुवात करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची उपस्थिती असणाऱ्या राधाकृष्ण मंदिर, महाजन लेआउट, खेडेकर लेआउट, विंचुरकर लेआउट, लाड लेआउट, दत्त मंदिर इत्यादी परिसरात मोबाईल व्हॅनमध्येच कोविड-19 ची अँटीजन तपासणीची व्यवस्था करण्यात आली असून कोविड-19 तपासणी आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून सदर आयोजनामुळे नागरिकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। दररोज शहरामध्ये पॉझिटिव्ह पेशंटची संख्या वाढत असल्यामुळे मान्य एसडीओ सर, आरोग्य विभाग आणि नगरपालिका प्रशासन यांनी काल असं ठरवलं की आपण आपल्या ज्या एरियामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण जास्त निघत आहे त्यांच्या घरचे हाय रिस्क आणि त्या एरियातल्या लोकांची टेस्टिंग करणे, त्यासाठी आरोग्य विभागाने आपल्याला प्राधान्य दिलं आणि त्यांनी मोबाईल व्हॅनद्वारे टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला प्राधान्य दिलं। त्यामुळे नगरपालिका कर्मचारी यांनी आणि सन्माननीय नगरसेवक यांनी आम्हाला सहकार्य करून त्या प्रभागामध्ये शिवमंदिर प्रभाग, राधाकृष्ण महाराज मठ या परिसरात जास्त रुग्ण असल्यामुळे त्या एरियातल्या प्रत्येक नागरिकाची जे वयोवृद्ध आहेत त्यांची टेस्टिंग होणे गरजेचे असल्यामुळं हा उपक्रम राबविण्यात येत आहे आणि याला लोकांचा चांगला प्रतिसाद आज दिसून आले। टप्प्याटप्प्याने हा प्रयत्न राहील। या एरियामध्ये सगळ्यात जास्त पेशंट निघत आहे त्या एरिया आपण आयडेंटिफाय करत आहोत आणि तिथे टेस्टिंग पहिले घेत आहोत आणि क्रमाक्रमाने आपण संपूर्ण शहरामध्ये हे टेस्टिंग करण्याचे प्रयत्न करत आहोत। पियुष जिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।